1 वाटी रवा, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा चमचा मीठ टाकलंय आणि चुटकीभर त्याच्यामध्ये खायचा सोडा टाकलाय. कडकडीत उकळलेलं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणि मिक्स केल्यानंतर हाताने घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. जसं लागन तसंच पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. टाईट पीठ मळून घ्यायचं चांगलं. पीठ मात्र इथं कडकच मळायचं आहे. ओल्या रुमालाने झाकून घ्यायचं, 1 तासभर रेस्ट करायला ठेवायचं. नंतर मळून घ्यायचं चांगलं पीठ आणि पोळपाटावरती असं लांब करून घ्यायचं आणि त्याचे कट करून घ्यायचे छोटे छोटे उंडे. आता हे उंडे ओल्या कपड्यामध्ये परत झाकून घ्यायचे. एक लाठी घेऊन ना लाटून घेतलेली आहे. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, मीडियममध्ये लाटायची आणि ओल्या कपड्यावरती ठेवून परत वरतून ओला कपडा ठेवायचा ना अर्धा तास रेस्ट करायला ठेवायची. अर्ध्या तासाने ना गरम तेलामध्ये सोडून घ्यायची आणि आलटी-पलटी करून दोन्ही साईडनी क्रिस्पी कुरकुरीत होऊपर्यंत फ्राय करून घ्यायची. तर तयार झाली इथं मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत आणि टम्म फुगलेली पाणीपुरीची पुरी. तर मंडळी तुम्ही आवाज ऐकलंच असं इथं किती क्रिस्पी झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.